नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की 20 फेब्रुवारीला ग्रामपंचायतीचा कारभार बंद राहणार आहे. राज्यांमध्ये एक दिवसीय 20 नोव्हेंबर 2026 रोजी सर्व ग्रामपंचायत कार्यालय काम बंद आंदोलन असणार आहे. ज्यांच्यामध्ये आता हा इशारा महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेच्या अध्यक्षाच्या माध्यमातून देण्यात या ठिकाणी आलेला आहे. तर राज्यामध्ये ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 पर्यंत कार्यकाल संपवण्याच्या ग्रामपंचायतीवरती प्रशासक नेमण्याची मंजुरी दिलेली आहे. तशा प्रकारचे एक परिपत्रक काढण्यात आलेले आहे व प्रशासक नेमण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत. म्हणजेच की विरोधक आपण जर पाहिलं तर कोर्टामध्ये विषय गेलेला होता, याबद्दलची माहिती सुनावणी झालेली होती. आता 17 तारखेला दुसरी सुनावणी होणार आहे. सहजिकच कोर्टाच्या माध्यमातून सुद्धा शासनाला फटकारे मारण्यात आलेले आहे. लोकशाहीचा गळा घोटण्यात काम या प्रशासक नेमणुकाच्या माध्यमातून होत आहेत व अशा प्रकारे सांगण्यात आलेलं आहे की 17 तारखेच्या आत संदर्भातील एक अंतिम निकाल दिला जाणार आहे. हा मात्र निकाल देण्यापूर्वी जाहीर किंवा काल निवडणुका काही नियमनाच्या बाजूने लागलेला आहे. प्रशासक म्हणून सध्या असलेल्या सरपंच आणि बॉडीचीच नेमणूक करावी अशा प्रकारे मागणी सरपंच परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. म्हणजेच की प्रशासक नेमणुकाचा जो काही निर्णय, हा निर्णय चुकीचा आहे. म्हटलं लोकशाहीचा गळा घोटणार आहे. आता यांच्यामध्ये कुठेतरी एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याची प्रशासकीय म्हणून नेमणूक केली तर तो एकंदरीत प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे जो काही शासकीय कर्मचारी असलेले काम मोठ्या प्रमाणात येतात, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या त्यात काम म्हणजेच की कमतरता आहे. यांच्यामधूनच त्यांच्याकडे अशा ग्रामपंचायतीचा कारभार देणं, त्यांच्याकडील अतिरिक्त काम असेल, सरपंच असतील किंवा उपसरपंच असतील किंवा बॉडी असेल, हा सुद्धा ग्रामपंचायतीचे कामकाज पाहता येत नाही व पूर्ण वेळ देता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याची नेमणूक करणं हे कुठेतरी यांच्या माध्यमातून शोभनीय नाही. ज्यांच्यामध्ये आता विस्तार अधिकाऱ्याला हे प्रशासक म्हणून नेमण्याची तयारी सुरू आहे. विस्तार अधिकाऱ्याचे 101 म्हणजेच की गाव ऑलरेडी आधीच आहे आणि त्यांच्यामध्ये पुन्हा त्यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याची, गावाचा कारभार कसा हाकला जाणार आहे, चालला जाणार, या ठिकाणी सर्व निर्माण होतो. अशा प्रकारचे युक्तिवाद देखील कोर्टात करण्यात या ठिकाणी आलेले आहे. म्हणजेच की आता 17 तारखेला असलेला हा निकाल म्हणजेच की पार्श्ववरती पुरस्कारामध्ये आलेला आहे की आंदोलन हे अतिशय कायदेशीर असू शकणार आहे व यांच्यामध्ये संदर्भातील आता काय निकाल येणार आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. धन्यवाद.